हजारो वर्षाच्या गुलामगिरीमधून ज्या महामानवाने माणसाला माणुसकीचा धडा देऊन माणुसकी प्राप्त करून दिली, त्या महान पंडितास, विश्वरत्नास, भारतरत्नास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम तिवार अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितनवरे सर, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य फादर तवामणी, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर मंडळी, उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी आणि माझ्या विद्यार्थी प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, माझा तुम्हाला क्रांतिकारी जय हिंद. अनेक विद्याचं ज्ञान संपादित केलं, अनेक विषयाचं ज्ञान संपादित केलं. त्यावरून आपल्या लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो की बाबासाहेबांचा जो लढा होता किंवा बाबासाहेबांचं जे कर्तृत्व होतं किंवा बाबासाहेब ज्यामुळे मोठे झाले ते कशामुळे मोठे झाले तर ते शिक्षणामुळे मोठे झाले. त्यांनी सर्वात जास्त भर आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणावर दिला. ज्या काळामध्ये अस्पृश्यांना शिक्षणाची बंदी होती, शाळेत येऊ देत नव्हतं, शाळेच्या बाहेर राहून बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि अनेक पदव्या, जवळपास 32 पदव्या बाबासाहेबांनी हस्तगत केल्या. शिक्षणावर त्यांनी भर का दिला? कारण त्यांचे वडील, त्यांचे आजोबा हे मिलिटरी सैन्यामध्ये असताना त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणामुळेच आपलं नाव अजरामर होऊ शकते, आपली प्रगती होऊ शकते, हे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं. आणि शिक्षण देण्यासाठी वडिलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घेतले. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. एवढी गरिबी परिस्थिती आज आपल्या कुणावर नाही, एवढ्या परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले. बाबासाहेब शिकत असताना त्यामधला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास होतात किंवा मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे वडील रामजी सुभेदार असतात. बाबासाहेब परीक्षेला जातात आणि त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था त्यांचे वडील करतात. बाबासाहेब परीक्षेहून येतात आणि जेवायला बसतात, तेव्हा ते बाबांना म्हणतात की बाबा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जेवून घ्या. तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणतात की भीमराव तू जेवण करून घे, तुझं झाल्यानंतर मी जेवण करेन. बाबासाहेब जेवण करतात, अभ्यासाला बसतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी परीक्षेला जातात. पुन्हा बाबासाहेबांचा तोच प्रश्न वडिलांना असतो की बाबा तुम्ही जेवा. वडील म्हणतात की उद्या तू जेवून घे, मी नंतर जेवेन. तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रसंग. तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात येते की जेव्हा मी जेवण करतो तेव्हा टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग माझे वडील काय खात असतील? तेव्हा ते त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारतात की जेव्हा मी जेवण करतो तेव्हा या टोपलीत भाकरी नाही, तेव्हा तुम्ही काय खाता? तुम्हाला भूक लागत नाही का? त्यावर त्यांचे बाबा रामजी आंबेडकर त्यांना उत्तर देतात की भीमराव, या भाकरीने माझी भूक भागणार नाही, या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तू एवढा मोठा शिक, तू एवढा मोठा विद्वान हो की तुला पाहताना माझी मान अभिमानाने उंच व्हावी. एवढा तू जेव्हा शिकेल, जेव्हा तू ज्ञान संपादन करशील, तेव्हा माझी भूक भागेल. आणि हे बाबासाहेबांनी वडिलांचं स्वप्न साकार केलं. बाबासाहेब अस्पृश्य समाजामधले पहिले मॅट्रिक, त्यांचा सत्कार मुंबई या ठिकाणी केळुसकर गुरुजींनी केला. अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचा व्यक्ती म्हणून, विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर बाबासाहेब परदेशात गेले. अनेक ग्रंथांचं वाचन बाबासाहेबांनी केलं. जवळपास 64 विषयाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि 32 पदव्या प्राप्त केल्या. जेव्हा परदेशात जाण्यासाठी कोणतीही साधन सुविधा नव्हती, पैशाची अडचण होती, त्या पैशाच्या अडचणीवर मात करून, गरिबीवर मात करून बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला आणि उत्तुंग असं ज्ञान संपादन केलं.
बाबासाहेब ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत तेव्हा लायब्ररीमध्ये प्रवेश करणारा पहिला विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आणि लायब्ररी बंद झाल्यानंतर शेवटचा विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब. एवढा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि वडिलांचं स्वप्न साकार केलं. तसेच या विद्यापीठामधला किंवा या लायब्ररी मधला जो ग्रंथ असेल तो ग्रंथ बाबासाहेबांनी वाचला. एकदा वाचलेला ग्रंथ बाबासाहेबांनी पुन्हा कधी वाचला नाही. एवढं मोठं ज्ञान बाबा आपल्याला सुद्धा बुद्धिमत्ता आहे. आपल्या मेंदूची क्षमता तुम्हाला माहित असेल जवळपास 25 लाख जीबी एवढी आहे. 25 लाख जीबी तुम्हाला माहित आहे. 1 GB 2 GB 3 GB 5 GB डेटा मोबाईल मध्ये आपण साठवून ठेवू शकतो. परंतु आपल्या मेंदूची क्षमता ही 25 लाख जीबी आहे. एवढं मोठं ज्ञान आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवू शकतो. फक्त तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. अनेक पुस्तकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा संच आपल्या डोक्यामध्ये साठवून ज्ञान संपादित केलं. जेव्हा बाबासाहेब पुस्तक वाचत असत तेव्हा त्यामधला कोणताही सारांश कधी तुम्ही विचारला तर बाबासाहेब त्या पुस्तकातलं शब्द सांगेल एवढं ज्ञान बाबासाहेबांना होतं. बाबासाहेबांनी वडिलांचं स्वप्न साकार केलं. तुम्ही सुद्धा बाहेरून या आमच्या निर्मला विद्यालयामध्ये शिकत आहात. तुमच्या वडिलांचं ध्येय तुम्हाला साकार करायचं. तुमच्या वडिलांनी ज्या पैशामधून तुम्हाला इथं पाठवलेलं आहे त्या पैशाचं चीज तुम्हाला करायचं. तुम्हाला शिकताना बाबासाहेबांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवायचा. बाबासाहेब 18 तास अभ्यास करत त्यानुसार तुम्हाला बाबासाहेबांच्या 18 तासच्या ऐवजी तुम्ही किती तास अभ्यास करू शकता, हे ध्येय किती गाठू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण बाबासाहेब आहे. बाबासाहेब स्फूर्तिदाती आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यावर शिक्षणाची जबाबदारी दिली आहे. कारण शिक्षणामुळेच आपला विकास होऊ शकतो. शिक्षणाशिवाय धर्मोपाय नाही. विचार परिवर्तन केलं. विचार परिवर्तन करणं फार मोठी गोष्ट आहे. ते कशामुळे शक्य झालं तर बाबासाहेबांनी घेतलेल्या शिक्षणामुळे शक्य झालं. तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांनी जसं वडिलांचं स्वप्न साकार केलं तसं तुम्हाला सुद्धा वडिलांचं स्वप्न साकार करायचं आहे. बाबासाहेब जेव्हा आपल्या भारतामध्ये आले आणि त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा दूर केल्या, सर्वांना शिक्षणाचा मार्ग दिला आणि सर्वांना ठणसावून सांगितलं की शिका. शिकल्याशिवाय प्रगती होणे शक्य नाही. लोक शिकू लागले, लोकांची प्रगती झाली. परिवर्तन करत असताना पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही ज्या समाजातून आले तो समाज फार दरिद्री आहे, गरीब आहे, पण तुमचं राहणीमान मात्र टायकुटामधलं आहे. तुम्ही जेव्हा बाबासाहेबांचं छायाचित्र पाहाल तेव्हा बाबासाहेब हे टायकुटामध्ये दिसतील, तुम्हाला सूटकुटामध्ये दिसतील. तेव्हा बाबासाहेब पत्रकारांना उत्तर देतात की माझ्या समाजाला ज्या विषमतेने कपडे मिळू दिले नाहीत ती विषमता मला बदलावायची आहे. जेव्हा लोक माझं अनुकरण करतील तेव्हा ते सुद्धा एक ना एक दिवस टायकोटा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांचा आदर्श घेतला ते सर्व लोक आज आपल्याला टायकोटामध्ये दिसत आहेत. कशाच्या भरोशावर? शिक्षणाच्या भरोशावर. आणि तुम्हाला जो कोणी टायकोटामधला माणूस दिसत असेल, सूटकुटामधला माणूस दिसत असेल तर नक्की समजायचं की हा बाबासाहेबांना आदर्श मानणारा व्यक्ती आहे. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं होतं. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी फार मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी हातभार लावला. नवे संविधानामध्ये तरतूद केली
मुलींना मोफत शिक्षण, प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये, राजकारणामध्ये महिलांना आरक्षण, महिलांची प्रसूती रजा, कामगारांसाठी 12 तासाऐवजी 8 तास काम, असे कामगार नेते ची जयंती आज आपण साजरी करत आहोत. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल दिलं. या हिंदू कोड बिलामध्ये आपण पाहतो की स्त्रियांना समान अधिकार आहे. पतीच्या संपत्तीतला आहे, वडिलांच्या संपत्तीतला सुद्धा वाटा महिलांना मिळू शकतो. अनेक सवलती मिळतात. त्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं. पण जेव्हा हिंदू कोड बिलाची अंमलबजावणी संसदेमध्ये झाली नाही, तेव्हा पहिला राजीनामा देणारे बाबासाहेब हे कायदेमंत्री होते. त्यांनी राजीनामा दिला. अशा कायदेमंत्र्याची आज आपण जयंती साजरी करत आहोत. ओबीसीला आरक्षण त्यांच्या लोकसंख्येनुसार मिळालं पाहिजे. त्यासाठी मंडळ आयोग, अनेक आयोग निर्माण झाले आणि जवळपास 1990 मध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं. परंतु ओबीसीला आरक्षण न मिळाल्यामुळे पुन्हा बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले बाबासाहेब कायदेमंत्री होते. आणि म्हणून आपल्या विद्वत्तेच्या जोरावर बाबासाहेबांनी भारतीयांना एक अलौकिक ग्रंथ प्रदान केला. तो अलौकिक ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान. या भारताच्या संविधानामध्ये समानता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, न्याय आहे. या सर्व गोष्टीवर आधारित आपलं भारतीय संविधान आहे. आणि म्हणून आपण आपल्या भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदू शकतो, एकत्रित राहू शकतो, समानतेने राहू शकतो. सर्वांना मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. प्रगत देशांनी मात्र उशिरा दिला. पण आपला स्वतंत्र झाल्यानंतर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळाला आणि सर्व समाजातील लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. ही मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. आणि म्हणून आपली प्रगती झाली. आकाशही मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाशही मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, केले स्वयंप्रकाशित ध्यानाने भीमराया, अरे सूर्यासही झाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. एवढं विद्वत्ता या बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळाली. हे स्फूर्तियुक्त व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं असल्यामुळे आपण एवढी प्रगती करू शकलो. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला गेले. तिथे त्यांनी PhD अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र अशा अनेक विषयाचा अभ्यास केला आणि 32 पदव्या मिळवल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्राचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहून भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. आणि जेव्हा या कोलंबिया विद्यापीठाला समजलं की आपल्या देशामध्ये अनेक देशातील लोक येऊन शिक्षण घेतलेलं आहे, तेव्हा कोलंबिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एक सर्वे केला की आपल्या विद्यापीठामध्ये जे लोक शिकून गेले 250 वर्षामध्ये, त्यामध्ये 100 विद्यार्थी निवडा की जे सर्वात हुशार होते. मंडळाने 100 लोक निवडले. ती यादी कुलगुरूंना दिली. कुलगुरूंनी पाहिल्यावर त्यांना लक्षात आलं की या जगातील जेवढे देश आहेत त्या देशातल्या सर्व नामवंत लोकांची यादी या 100 लोकांमध्ये. मग त्यांनी पुन्हा त्या मंडळाला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की या 100 लोकांमध्ये 10 लोक निवडा की जे अतिशय हुशार आहेत. पुन्हा मंडळाने अभ्यास केला आणि त्यामधले 10 निवडले. 10 मधून त्यांच्या लक्षात आलं की यामधला एक टॉपस्ट विद्यार्थी आपल्याला निवडायचा आहे. पुन्हा त्याच्यावर संशोधन झालं आणि त्यामधला एकमेव विद्यार्थी त्या कोलंबिया विद्यापीठाने निवडला. आणि तो अहवाल जेव्हा कुलगुरूने सादर केला तेव्हा त्या अहवालावर नाव भारतातल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं होतं. पहा, आपल्या भारतासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे की कोलंबिया विद्यापीठातल्या 250 वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकून गेले त्यामधला एकमेव हुशार विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मग कोलंबिया विद्यापीठाच्या
प्रवेशद्वारावर जेव्हा आपण प्रवेश करतो त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारला आणि त्याखाली नाव लिहिलं. त्याखाली लिहिलंय की सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे प्रतीक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. एवढी उपाधी कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांनी दिली आणि पूर्ण जगाला समजलं की जगामधला हुशार विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि अनेक लोकांनी त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला, त्यांच्या ज्ञानाचा अभ्यास केला आणि अनेक लोक त्यांची स्फूर्ती घेऊन जीवन जगू लागले. त्यामधला बराक ओबामा बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित झाले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हा बराक ओबामा म्हणतो की आमच्या देशामध्ये बाबासाहेब जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य संबोधलं असतं. एवढा मोठा कर्तृत्ववान माणूस भारतामध्ये जन्माला आला. ते कर्तृत्व अभ्यास समजून घ्यायचा आहे. आणि जगाने बाबासाहेबांचा अभ्यास केला. जगाने अनेक राष्ट्रांनी आपल्या भारताच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्या देशामध्ये लोकशाही स्थापित केली. एवढं मोठं बाबासाहेबांचं उत्तुंग विचार व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे बाबासाहेबांची जयंती आपल्या या जगातील 125 देशामध्ये साजरी होते. आणि म्हणून एक कवी गायक म्हणतो, आज उगवला समतेचा दिसदारी, माझ्या भीमाची जयंती जगात भारी, त्याने शिकवली जगाला दुनियादारी, माझ्या भीमाची जयंती जगात भारी. धन्यवाद. जय भीम. जय भारत.